अभ्यास केला. त्यामध्ये पहिलं प्रकरण होतं उद्योजकीय जीवनक्रम आणि दुसरं प्रकरण होतं बाजारपेठ मूल्यमापन. आता या दोन प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे ते प्रकल्पाची निवड किंवा प्रकल्प निवड असतं त्याचं नाव. आता पहिल्या प्रकरणात आपण काय बघितलं, उद्योजक व्यक्ती कशी असते, साधारणतः त्याची विचार करण्याची प्रवृत्ती कशी असते याची ओळख करून. त्यानंतर आपण दुसरं प्रकरण बघितलं ते बाजारपेठेशी निगडीत. कारण कुठल्या उद्योगाचं भवितव्य हे बाजारपेठेवर असते. जर त्या उद्योगाला बाजारपेठ असेल तर उद्योग चालतोय, जर बाजारपेठ नसेल तर उद्योग बंद पडतो. म्हणून त्या दोन प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर आता आमच्या व्यवसाय शिक्षणाची जी अपेक्षा आहे की या व्यवसाय शिक्षणाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा, स्वयंरोजगार निर्माण करावा, ही अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा जर पूर्ण व्हायची असेल तर या विद्यार्थ्यांनी 11वी-12वी केल्यानंतर स्वतःचा व्यवसायाचा शोध घेण्याच्या दृष्टीनं, व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं काय करता येऊ शकतं त्या दृष्टीनं आपला हा 12वीचा अभ्यास आणि ते सांगताना या ठिकाणी आपण तिसरा घटक जो घेतलाय तो प्रकल्प निवड करायचा किंवा याला म्हणतो आपण प्रोजेक्ट सिलेक्शन. आता प्रोजेक्ट सिलेक्शन किंवा प्रकल्प या ठिकाणी अपेक्षित काय आहे की तुम्ही जो व्यवसाय करू इच्छिता, जो रोजगार करू इच्छिता तो कशा पद्धतीने निवडला जावा किंवा रोजगाराची, नवीन व्यवसायाची निर्मिती कशी होते या घटकाचा अभ्यास या ठिकाणी करायचा. आता प्रकल्प निवड किंवा प्रकल्प निवडचा अर्थ सांगत असताना प्रकल्प निवड म्हणजे काय, तर याचा साधा सोपा अर्थ सांगितला जातोय की व्यवसायाच्या दृष्टीनं आमच्या मनात जी कल्पना आहे ती कल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीनं केलेला नियोजित व्यवसायाचा जो आराखडा आहे त्यालाच प्रकल्प असतो. म्हणजे आम्हाला जो व्यवसाय करायचा आहे, आमच्या मनात जो व्यवसाय आलेला आहे हा प्रत्यक्ष उतरला पाहिजे. मग हा प्रत्यक्ष उतरत असताना त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याचं नियोजन करणं, त्याच्यासाठी लागणारी संसाधनं एकत्र करणं आणि संसाधन एकत्र करत असताना त्यांच्या एकत्रीकरणातून आमचं व्यवसायाचं स्वप्न प्रत्यक्ष आणणं, उद्योगाचं स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याचा जो काय आराखडा तयार केला असतोय त्याला प्रकल्प निवड किंवा प्रकल्प असं म्हटलं जातं. अगदी एक साधं उदाहरण, आता आपण आपल्या शेजारी अनेक व्यक्ती घर बांधत असतो. एखादा रस्ता केला जातो, एखादा पूल बांधला जातो. तर हे जे घर असेल, रस्ता असेल, पूल असेल त्याचा आराखडा त्या क्षेत्रातील तज्ञ जो इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, तो कागदावर पहिल्यांदा करतो. आता कागदाचं बऱ्याच ठिकाणी काम बंद झालेलं. तुमचं जे घर आहे आज लॅपटॉप सारख्या कॉम्प्युटरच्या साधनासहाय्यानं तुम्ही लॅपटॉपवर ती डिझाईन कशी असेल, पूर्वी कागदावर फक्त रेषा असेल, त्या इंजिनियर शिवाय कळत नव्हतं. पण आज आम्ही घरात जे घर आमचं स्वप्नाचं घर आहे, जो पूल आहे तो आम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर, लॅपटॉपच्या स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर इंजिनियर दाखवतोय. हे घर असं असणार आहे, या बाजूला एवढं पार्किंग असणार आहे, इथे अशा विंडो असणार आहे, हे असं बेडरूम असणार आहे, हे तुमचं देवघर असणार आहे, हा बैठकीचा हॉल असणार आहे. मग ते तो दाखवतोय आणि मग आपण ते बघतोय आणि हे जे केलेलं असतं त्या घराचं इस्टिमेट, त्या घराचा नकाशा म्हणलं जात. हा नकाशा पहिल्यांदा इंजिनियरच्या डोक्यात तयार होतो आणि मग प्रत्यक्ष
जागेवरती घर उभं राहत असतं. तसं आम्ही जो व्यवसाय करणार आहे, जो उद्योग करणार आहे, ज्या उद्योगाचा आराखडा पहिल्यांदा आपल्या डोक्यात असणं गरजेचं असतो, मालकाच्या डोक्यात असणं गरजेचं असतं. आणि मग तो प्रत्यक्ष उतरण्यासाठी काय काय करावं लागेल. दुसरे उदाहरण सांगतो. आपण टीव्हीला अनेक आपल्याकडे तसं टीव्हीला एक मालिका बघतो. यापैकी एक मालिका तसा चालू असणारी, मालिकेतला इतर अनावश्यक भाग काढून टाकायचा, आपल्याला पाहिजे ना तो घ्यायचा. सुंदरा मनामध्ये भरलेली मालिका बनवायची. त्याच्यात जो हिरो आहे त्याच्या डोक्यात अकॅडमी चालू करण्याचा, म्हणजे त्याच्या डोक्यात जो प्रोजेक्ट आहे, माझी अकॅडमी असणार, ज्या अकॅडमीमध्ये माझ्या गावातली मुलं शिकली जाणार आणि माझ्या गावातली मुलं नॅशनलला गेली पाहिजे. तर मग त्यासाठी तो अकॅडमीचं स्वप्न पाहतो. तो अकॅडमीचं स्वप्न प्रत्यक्ष आणण्यासाठी तो प्रत्येक घटकाला मन ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या अकॅडमीचा प्रोजेक्ट रिपोर्ट करताना तुम्हाला दाखवतो. म्हणजेच हा प्रकल्प. आज आमच्या शरद कारखाना नरंगच्या माळावर उभा राहण्यापूर्वी कारखाना कसा असेल, कारखान्याचा प्रोजेक्ट यंत्रावर करायला बघितला. तात्यापूर्वींनी वारणा कारखान्याचं कल्पना केली. विखे पाटलांनी प्रवरानगरला सहकार तत्वाचा पहिला कारखाना चालू करायचा प्रयत्न केला. अंबानीने आमचे पेट्रोलियम प्रोजेक्टचे स्वप्न पाहिले. ज्यावेळेला टाटा ग्रुपच्या प्रमोटरनं एका हॉटेलमधनं हाकलून लावलं की या ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाहीये. तुम्ही जर मर्द पिक्चर बघितला असेल तर त्या सुरुवातीलाच आहे इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, म्हणजे भारतीयांची तुलना युरोपमध्ये कुत्रे इतकी सुद्धा नव्हती. आणि मग त्यावेळेला टाटाने स्वप्न पाहिलं की ज्या वेळेला परदेशी पाहुणे येतील त्यावेळेला ते माझ्या घरात हॉटेलमध्ये उतरलं पाहिजे. मग त्याच्यातनं ताजचं स्वप्न अस्तित्व. तुम्ही जर कधी गेट ऑफ इंडियाला गेला असाल तर त्या ठिकाणी ताज रेस्टॉरंट हॉटेल, आणि मग त्याच्यातनं टाटाची हॉटेल टुरिझम कंपनी असते. म्हणजे या कल्पना असतात, हे स्वप्न असतात. आणि मग त्या स्वप्नाने ती लोक पछाडली जातात, वेडी होतात आणि मग कुठं तर सक्सेस. आज आमच्या एपीजे अब्दुल कलामनी स्वप्न पाहिले. तुम्ही जर त्यांचा अग्निपंख वाचलं असाल आणि मग तो आराखडा डोक्यातून पुन्हा प्रत्यक्ष त्यामध्ये आपल्याला कार्यवाही दिसते. आणि मग प्रकल्पाचा अर्थ सांगत असताना उद्योजकाच्या मनाची नियोजित उद्योगाचा आराखडा आहे, जे स्वप्न आहे ते प्रत्यक्ष उतरण्यासाठी काय करता येईल, काय काय अडचणी येतील, त्या कशा सोडवल्या जातील, या दृष्टीने जो आराखडा तयार केलेला असतोय त्यालाच प्रकल्पाची निवड असते, प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट. आता हा व्यवसाय सुरू करत असताना त्याचा उद्देश काय आहे, तर आम्ही जेव्हा प्रकल्प तयार करतोय त्यावेळेला आम्हाला त्या प्रकल्पाचा अंदाज यायला असतो. आमचा संभाव्य प्रकल्प कसा असेल हे समजायला सुरुवात. आमचा संभाव्य प्रकल्प उभारत असताना त्यासाठी कोणकोणती साधनसामग्री लागणार आहे याचा अंदाज येतो. त्यासाठी किती निधी लागणार आहे याचा अंदाज येतो. आमच्या नियोजनाचा व्यवसायाचं भवितव्य कसं असणार आहे याचा अंदाज येतो. त्याच्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि ह्या आलेल्या अडचणी कशा दूर करता येतील त्याची उपाययोजना या ठिकाणी करतात. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं सुरुवातीला की आमचं घराचं स्वप्न पाहत असताना अगोदर ते घर कागदावर बांधलं जात होतं, आता ते लॅपटॉपला, कॉम्प्युटरला, मोबाईलच्या स्क्रीनला बांधलं जातं. त्याची पाहणी केली जाते आणि नंतर ते घर अस्तित्वात येते. मग त्याच्यासाठी लागणारी सगळी संसाधनं एकत्र केली जातात. म्हणजे प्रकल्पामुळं तुमचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत, अगदी कुठलंही असो. मग याच्यातूनच अनेक उद्योगांची निर्मिती झाली. जसं मी तुम्हाला मागच्या एका तासाला नॅनो कशा अस्तित्वात आली, निर्मा उद्योग समूहाची सुरुवात कशी झाली हे जसं सांगितलं होतं तसं कुठलाही प्रकल्प होत असताना कुणाच्या तरी मनात येते
राईट बंधूंच्या मनात आलं की हवेत पक्षी उडू शकतात, मग आम्ही का उडू शकणार नाही? मग त्याच्यातनं विमानाचा शोध लागला. कुणीतरी स्वप्न पाहिलं की चंद्रावर पाऊल टाकायचं, आणि मग त्या दृष्टीने वाटचाल चालू झाली म्हणून चंद्रावर पोहोचले. आज आमचा प्रोजेक्ट शुक्राचा वेगळा, म्हणजे हे प्रकल्प असतात कुणाच्या तरी मनात नाही येत. आता याचा अर्थ बघितल्यानंतर आम्ही जो प्रकल्प करणार आहोत, या प्रकल्पाची ओळख कशी होती? आता प्रकल्पाची ओळख करायची म्हणजे काय? आम्ही जो व्यवसाय करणार आहोत, आम्ही जो उद्योगाचं स्वप्न पाहणार आहोत, या स्वप्नाच्या अनुषंगानं त्याची आपल्याला माहिती होणं. कारण कोणताही व्यवसायाची सुरुवात ही कोणाच्या तरी मनात झालेली असते, आणि म्हणून त्या दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा जर काय असेल तर आम्ही कल्पनेचा शोध घ्यावा. आता कल्पनेचा शोध घेणं किंवा कल्पना मनात येणं, एखाद्या व्यवसायाची आयडिया मनात येणं, कल्पना मराठी शब्द. आम्ही कल्पना म्हणलं तर आमच्या डोळ्यात कोणाचं वेगळं चित्र इथे नाहीये, ते मराठी पिक्चर असतात आयडियाची कल्पना. तर आमचा व्यवसाय काय असावा याची पहिल्यांदा कुणाच्या तरी मनात कल्पना आहे, कुणाच्या तरी मनात ती कल्पना सुचते, आणि मग तिथून त्याची व्यवसायाकडे वाटचाल चालू व्हायला असतो. अगोदर ते कुणाच्या तरी मनात यावं लागतं. आता कुणाच्या मनात येईल, कसं येईल? आपल्या मनात सुद्धा आपण बरेच स्वप्न पाहतो, पण त्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करणं हे आपलं दुर्दैव असतं. आपली स्वप्न कशी असतात तर माकडाच्या गोष्टीसाठी. माकडाची जी गोष्ट आहे, मी घर बांधणार, रोज म्हणायचं असतं घर बांधणार, पण त्याचं घर पूर्ण होत नाही. नुसते स्वप्न होऊन चालत नाहीये, तर त्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीनं वाटचाल करावी लागते. आणि मग याच्यातूनच अनेक व्यवसायाच्या कल्पना त्या उद्योजकाच्या मनातून येत असतात. आता ही जी कल्पनेचा उगम होतोय किंवा आमच्या मनाची कल्पना येते, ही कशी येते? आम्हाला कल्पना कशी सुचते? तर त्याला अनेक कारण असतात, अनेक ह्याच्यातून आपल्याला कल्पना येते. अगदी सगळ्यात महत्वाचं मूलभूत कारण सांगितलं जातं, गरज ही शोधाची जननी म्हणली जाते. आमच्या गरजेपोटी अनेक कल्पना आम्हाला सुचायला चालू होतात. समजा तुम्हाला एखादी गरज लागली, आपण बघतोय गरज ही मागणीचा पाया मानला जातो अर्थशास्त्रीय दृष्टीने. विज्ञानाच्या दृष्टीनं गरज ही शोधाची जननी मानली जाते. उद्योजकाच्या दृष्टीने सुद्धा नवीन उद्योगाची कल्पना ही गरजेतून. आज आम्हाला काय गरज आहे, पण मग एकदा गरज निश्चित झाली की ती कशी पूर्ण करायची याच्यावर आम्ही विचार करायला सुरुवात करतोय, आणि मग त्याच्यात आम्हाला अनेक कल्पना सुचत होत. मला पैशाची गरज आहे, मग ही गरज भागवण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, मग काय करायचं? मग आम्ही विचार करायला चालू होतो, मग त्यात एखादी कल्पना सुचते आणि आपण त्या दिशेनं वाटचाल चालू. मग ते नैतिक अनैतिकाचा विचार केला जातो, गरजेतून कल्पना सुचू शकते. बऱ्याच वेळेला कल्पना कशी सुचते? काही गोष्टी तशाच पडलेल्या असतात, आणि मग त्या पडलेल्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला काही कल्पना सुचते. आपल्या घरात, रानात, सभोवताली अनेक वस्तू पडलेल्या, मग या पडलेल्या वस्तू बऱ्याच वेळा आपल्या समोर प्रश्न होतो, त्या पडलेल्याचं काय करायचं? आज आपल्याकडे ज्या टाका वस्तू असतात त्याचं काय करायचं? आज प्रत्येक नगरपालिकेपुढे ग्रामीण भागात समस्या, टाकाऊ कचऱ्याचं काय करायचं? आणि मग त्याच्यातनच कल्पना आली की या टाकाऊ कचऱ्याला वीज निर्मिती करू शकतो,
या टाकाऊ कचऱ्यापासून आम्ही खताची निर्मिती करू शकतोय आणि मग त्याच्यातनं आमच्या व्यवसायाची उभारणी होत असते. नंतर सांगितलं जातं कल्पना कशी होऊ शकते. आम्ही नेहमी कायम इकडं तिकडं फिरत असतोय आणि फिरत असताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात आणि हे जे दिसत असतंय या दिसण्यातून सुद्धा आम्हाला कल्पना येतात. समजा आम्ही कुठंतरी फिरायला गेलो आणि तिथं फिरत असताना आम्हाला काहीतरी वेगळं दिसलं, आम्ही ते बघतोय, अरे यासारखं आपल्या गावात करू शकतो, यासारखा आपण व्यवसाय करू शकतो आणि मग त्याच्यातनं आपल्या मनात व्यवसायाची कल्पना येऊ शकते. काही वेळेला आपल्याकडे उपलब्ध साधन सामग्री आहे, या साधन सामग्रीतनं आम्हाला कल्पना सुचू शकते. आज आपण जर बघितलं अनेक प्रक्रिया उद्योग त्या आपल्याकडच्या उपलब्ध साधन सामग्रीवर आधारित. ऊस आमच्याकडे पिढ्यानपिढ्या घेतला जातो. आम्ही पहिल्यांदा ऊसापासून गुळ करायचा असतो. आमच्याकडे गुळाचे कारखाने चालले. आज सुद्धा कोल्हापूरच्या पश्चिम भागात गुराळघर आहे. आता हे गुळ करत असताना त्याच्यातनं मळी निघते. मग आम्ही मळीपासून अल्कोहोल करायला शिकलो, दारू करायला शिकलो. अल्कोहोल हे दारूचाच एक प्रकार असतो. ऊसाचं चिपान निघतंय, त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही काही ठिकाणी कोळसा तयार केला जातोय, काही ठिकाणी कागद तयार केला जातो. मोठ्या प्रमाणात बगॅस निघतंय. मग या बगॅसचं काय करायचं? आम्ही बगॅस पासून कोजनरेशन चालू करायचं. म्हणजे हेच आम्ही ऊसापासून साखर केली, इथेनॉल केलं, अल्कोहोल केलं. आज आम्ही कोजनरेशन प्रकल्प चालू करायला सुरुवात केली. म्हणजे आमच्याकडे आहे याचा काहीतरी वापर करायचा. तसं जे उपलब्ध साधन सामग्री याच्यातून आम्हाला व्यवसायाची कल्पना सुचू शकते. जे पडून राहिले आपल्याकडे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे धान्याचे साठे कुजून निघाले. आता कुजलेलं धान्य फेकून द्यायचं. मग आमच्याकडे आयडिया आली, चला हे धान्य फेकून देण्यापेक्षा याच्यापासून वाईनरी प्रोजेक्ट उभा करू. आज अनेक वाईनरी प्रोजेक्ट उभा आहे. म्हणजे आम्हाला व्यवसाय सुचत असताना या कल्पना विविध माध्यमातून सुचतात. अनेक वेळा आपण काय पिक्चर बघायला जातो आणि मग त्या पिक्चर मध्ये पण आपल्याला काय कल्पना सुचते आणि मग त्याचा आम्ही विचार करायचो. आणि म्हणून व्यवसाय करत असताना व्यवसाय एखाद्या गरजेतून, एखाद्या उणेवेतून, एखाद्याला पूरक म्हणून, एखाद्याला सहाय्यभूत म्हणून, एखाद्या व्यवसायातून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ मालातून, कच्च्या मालातून, निरीक्षणातून, कुठंतरी दुसरीकडे पाहून किंवा बऱ्याच वेळेला आपल्या मनात काही विचार आले तर ह्या विचारातून अशा विविध माध्यमातून आम्ही कल्पनेचा शोध घेतो. आता हे कल्पनेचे शोध घेत असताना याचे मार्ग कोणते असतात? मार्ग सांगायचं असताना या शोधाचेच मार्ग. आज उदाहरण दाखल सांगायचं झालं, आपल्याकडं अनेक प्रदर्शनं भरवली जातात. आपण प्रदर्शनं बघायला जातो आणि मग ते प्रदर्शन बघत करत असताना आपल्याला त्याच्यातून काहीतरी व्यवसायाची संकल्पना, व्यवसायाची कल्पना म्हणायला शकतो. आम्ही निरीक्षण करत असतोय, या निरीक्षणातून आम्हाला काही प्रकल्प होऊ शकतो. आज आम्ही अनेक वेळेला शैक्षणिक संस्थांमध्ये काय प्रयोग केले जातात, या प्रयोगातून आम्हाला काही मार्ग सुचू शकतो. आज आपण अनेक प्रकारचं विज्ञानाचं किंवा अनेक उपकरण वापरतोय, ही प्रयोगातून विकसित झालेली असते. काय केलं तर काय होईल. आज आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांची आम्ही प्रदर्शन आयोजित करू असतो. शाळेतल्या मुलांना सांगितलं जातं काहीतरी प्रकल्प करा. कारण आज आपण जर बघितलं इथं 20-22 जण आपण आहोत. 20-22 जणांच्या डोक्यात वेगवेगळे विषय असतात. मग त्याच्यात एखादा घटक घेतोय आणि मग सर असं केलं तर काय होईल. आज आमच्याकडे मध्यंतरी बाजारपेठेत बघितलं कृषी मालाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला ज्यावेळेला अतिरिक्त माल येतोय तेव्हा आम्हाला हा माल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.
म्हणजे अनेक वेळा आपण पिकलं. फुलाचे ढीगच्या ढीग रस्त्याकडे बसले असतात, टोमॅटोचे ढीग रस्त्यावर पिकले जातात. अनेक वेळेला ऊस कोण नाही तोडून नेऊन रस्त्यावर टाकला जातो. आणि मग हे टाकण्यापेक्षा याच्यापासून आपल्याला काय वेगळं करू शकतो का? मग त्याच्यात आमचा टोमॅटो केचप आला. आज आम्ही भाजीपाला विकतोय, काय सांगा याच्यावर प्रक्रिया मोठी वेगळ्या भाज्या येतात. हरभऱ्याची भाजी आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होते, आपण पुरून होतोय. पण आपल्याकडे ग्रामीण भागातल्या महिलांचा व्यवसाय होता. काय काम नसलं की जायचं रानात, हरभऱ्याची भाजी फोडायची, आणलेली भाजी रानात दारात वाळवायची आणि वाळवलेली भाजी डबा भरून ठेवायचा. कधी तर पावसाळ्यात जेव्हा आपल्याला काही नसतं तेव्हा त्या भाजीचा आपण वापर करू शकतो. आहे की नाही बघा? मग याच पद्धतीने आम्ही आज आमच्याकडे अतिरिक्त पिकलेली भाजी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून ही भाजी सुकवून ठेवली होऊ शकते. आज अनेक उत्पादन अशाच पद्धतीने बाजारात येतात. म्हणजे या ठिकाणी आम्ही बाजारपेठेतून, विविध प्रदर्शनातून आम्ही अनेक वेळेला काही पुस्तकं वाचतोय, कादंबऱ्या वाचतोय, पेपर वाचतोय, वर्तमानपत्र वाचतोय. हे वाचत असताना त्याच्यातून काय येतं? आज अनेक गोष्टी आम्ही भोवतीच्या निरीक्षणातून शिकलो बरं का. अनेक शोध हे फक्त निरीक्षणातून लागलेले असतात. काही शोध अजाणतेपणे लागतात, पण त्याची किंमत भयानक वाढलेली असते. आणि मग याच्यातून आम्ही वेगवेगळ्या कल्पनेचं मार्ग घेतो. आता हा कल्पना आल्यानंतर आमच्या मनात एखादी कल्पना आली, साधं उदाहरण एक प्रोजेक्ट सोडायला. तुम्ही 10वी पर्यंत एक प्रयोग शिकला. काय प्रयोग शिकलाय? की पाण्याचं H2O हे सूत्र आहे. म्हणजे पाण्याचं विघटन केलं तर 2 हायड्रोजनचा 1 ऑक्सिजनचा अणू. ऑक्सिजन हायड्रोजन स्फोटक आहे, ऑक्सिजन ज्वलनशील आहे. पण या दोन्हीचं संयुक्त पाणी मात्र ह्या सगळ्यावर पाणी फिरवणार. दोन्ही भिन्न भिन्न आहे. ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा वायू आहे, प्राणवायू आहे, हायड्रोजन स्फोटक आहे. पण याचं संयुक्त जे पाणी आहे हे पाणी मात्र कुठेही आग लागली तर ते विझवणार, भिन्न गुणधर्म. मग आम्ही त्याचा अभ्यास केला. काय केला की प्रयोगशाळेमध्ये पाण्याचं विघटन केलं, एक पात्र घेतलं, त्यात पाणी ओतलं, 2 नळसं घेतले, त्याला वायरी जोडल्या आणि एकीकडे ऑक्सिजन एकीकडे हायड्रोजन. आठवतंय का बघायचं? मग आमच्याकडे मुबलक पाणी आहे, मग का बरं पाण्यावर चालणारी गाडी तयार करू नये? आज त्या पद्धतीचा प्रोजेक्ट काही ठिकाणी संशोधन चालू आहे की आम्ही गाडी पाण्यावर चालवणार. आता पाण्यावर चालवणं म्हणजे पाण्यावर मी गाडी पळवणार नाहीये, पेट्रोलच्या ह्याच्यात पाण्याने. मग त्याच्यासाठी त्या पाण्याचं विघटन करणं, हायड्रोजन वेगळा करणं, ऑक्सिजन वेगळा करणं, त्याचा साठा करणं आणि त्याचं ऊर्जेत रूपांतर करून आमची गाडी पळवायला पाहिजे. काय सांगावं याला? कदाचित तुमच्या नातवंडाच्या वेळेला पाण्यावरची गाडी येत असते. आज आमच्याकडे मुबलक सूर्यप्रकाश आहे. आज आमच्याकडे सोलरच्या गाड्या काही दिवसांनी येतील. कारण आज ते तंत्रज्ञान नवीन आहे, महाग वस्तू. आज आपण अवकाशाचे उपग्रह सोडले जातात. ही उपग्रह बरीचशी उपकरणाला लागणारी ऊर्जा ही सोलर मधनं घेतलेली असते. उद्या जर तुमचा एखादा इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी म्हटला काय नाही मी माझी घरी त्याला घेणं परवडत नाहीये, आमच्याकडे पॅनल मिळतात, ते पॅनल मी जोडणार, दुहेरी फायदा होणार. माझ्या गाडीवर उन्हात न जात असेल मी त्याला छत केल्या करणार, वर पॅनल बसवणार, त्याला वायरी जोडणार, त्या खाली मोटरला जोडणार, माझी गाडी पळवणार. काय सांगा उद्या कोणाच्या लोकांना? काय होऊ शकणार ना? का पाळायला काय अडचण आहे? लाईटवर मोटर चालतंय ते तर मान्य. आपण नरुंद्याकडे येताना एखाद्या तर 2 का 3 HP मोटर बसवलंय, मग 3 HP वर आमची गाडी पळायला पाहिजे का नाही? होऊ शकते. पुस्तकात नाही आपल्याला मिळालेलं नॉलेज, आम्ही शिकलो. फक्त तुम्ही त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करा. आम्हाला याच्यातून उद्योगाची कल्पना येते, व्यवसायाची. समजा तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी, आज आपल्याला वर्कशॉप काढायला पैसे नाहीये, पण आम्हाला फिटिंगचं ज्ञान आहे. एखाद्याला वाटलं चला आज आपल्या शेजारी तुम्ही जर बघितलं ग्रामीण भाग असतो किंवा वडगाव सारखा भाग असतो, मला लाईटचं फिटिंगचं बऱ्यापैकी येते, मला त्याचा धंदा करायचा, पण माझ्याकडे पैसे नाहीये.
मग 100-200 रुपये घेतले. 100-200 रुपयाची कार्ड काढली, व्हिजिटिंग कार्ड जी असतात ती, आणि आम्ही आमच्या परिसरातल्या दुकानदारांना, आमच्या परिसरातल्या हॉस्पिटलवाल्यांना, आमच्या परिसरातल्या लॅबोरेटरीला नेऊन दिली. हे फक्त ठेवा साहेब तुमच्या काउंटरला. तुमच्यातला कधी बल गेला, काय प्रॉब्लेम आला मला फोन करा, मी लगेच येऊन बसतो. किती भांडवल गुंतवणूक केली. एक पिशवी सायकल अडकवली, पक्कड पाना काय असेल ते बोलवले की मोबाईलला त्याचा फोन येतो, जायचं काय असेल तर दुरुस्त करायचं. 100-200 रुपये घेऊन घालला होते. आज सदस्य उद्योग. आज आम्हाला आतापर्यंत वाटत होतं किराणा दुकान आणायला आम्हाला बाजारात जायला पाहिजे, पण आज अमेझॉन आणलंय. अमेझॉनचं किराणा दुकान बघा तुम्ही, 30% डिस्काउंट द्यायला चालू झालं. म्हणजे या व्यवसायाच्या कल्पना विविध मार्गाने, आणि मग या कल्पना आल्यानंतर आपल्या ज्या कल्पना सुचतात, या सुचलेल्या कल्पनेची छाननी करायला लागते. आता कल्पनेची छाननी करायची म्हणजे काय करायचं, तर आमच्या मनात जी कल्पना आली त्याची व्यावहारिकता तपासायची. खरोखरच असं होऊ शकेल का. मग हे करत असताना आपण काय करतो, अनेक वेळेला तज्ञांचं मत घेतो. अनेक वेळेला आपण आपला जो जीवाभावाचा दोस्त असतोय, घरात आई वडील असतात त्यांच्याबरोबर म्हणतोय मी असं करू का. भले त्याला कोण विरोध देईल, पाठिंबा देईल, हा भाग आली. आम्ही जेव्हा एखादी संकल्पना सांगतोय लगेच ती स्वीकारली जात नाहीये, काही वेळेला स्वीकारली जाते. आणि म्हणून मग आम्ही ती जी मांडलेली कल्पना आहे, आमच्या मनात जो कल्पना आलाय, समजा तुम्ही घरात सांगितलं बाबा मी व्यवसाय शिक्षणचं शिक्षण घेतलेलं आहे, 11वी पास झालेलो आहोत, पास झाल्यानंतर 6 महिन्याचं मी अप्रेंटिसशिप केलेले आहे, मला आता त्याचं बऱ्यापैकी येतं या, मी नोकरी करण्याच्या बाबा मला थोडेसे पैसे द्या, मी धंदा चालू करतो. तर बाबा लगेच परवानगी देतील असं नाहीये, त्यांना त्यांचे जे काही अनुभव असतील